तुम्हाला सापांनी दररोज शिकवला याची गोष्ट सांगणार आहे. एक मुलगा आणि त्याची आई राहत होते एका घरात. तर मग पण त्यांचे वडील मरतात आणि मग ते गरीब होऊन जातात. गरीब त्यांच्या जवळ पैसा नसतो. मग तर मग दोघी दुःख होतात. तर मग असंच करता करता एक दिवस त्यांना एक साप दिसतो. तर मग आई ते दोघं तर उदास झालेले असतात. तर मग आई आपल्या घरच्या पाशीच विहिरीपासून जाऊन बसते आणि तिथे रडू लागते. मग तिथे येतो करणारा साप आणि तो पण ती बघते की तो भुकेला आहे. मग ती एक छोटीशी वाटी घेते तर त्याला दूध देते. तर असेच काही दिवस निघून जातं. ती दूध देत राहते. पण एक दिवस पैसा नसतो. तर मग तिला वाटतं आता सापला सांगायला पाहिजे की मला माफ कर, माझ्याकडे पैसे नाही आहे म्हणून मी तुला दूध नाही देऊ शकत. तर मग रोजच्या प्रमाणे साप तिथे आला. तर मग आश्चर्याची गोष्ट ही आहे की तो सांगू लागला की काय हरकत नाही, तू माझी जो शिपटी आहे छोटीशी ती तू ते कापते. तर कारण तो म्हणतो की माझे शिपटे कापले तर तुला खूप सारा पैसा मिळतो. ती जसे कापते त्याचे शिपून तसे पैसे असतात. हे बघून मुलगा कारण तो लोभी होतो आणि तो विचार करतो की आपल्याकडे एवढा सारा पैसा कुठनं येतो आहे. मग तो आपल्या आईचं पाठलाग करतो आणि सापची शेपूट कापताना बघतो. मग तो विचार करतो, अच्छा असं आहे का. तर मग तो विचार करतो मी सापाच्या शेपूट कापते तर आपल्याला कितने पैसे मिळते, कारण तो लोभी झालेला असतो. मग तो तिथे जाऊन बसतो आणि जो साप आहे तो येतच त्याला त्याची अख्खी शेपूट कापतो. ज्याच्यामुळे सापाला खूप दुखतं. म्हणून साप श्राप देतो की मी आता तुला पासून दिसणार नाही आणि तुला पण पैसे मिळणार नाही. आता तुला स्वतः मेहनत करून तुला पैसे कमवायला लागतील. मग तो साप कधीच आला नाही आणि मग त्याला कळते त्या मुलाला आपल्याकडनं क्या चूक झाली आहे ती. मग तो सुधारतो. त्याची आई सापला धन्यवाद देते की तुझ्यामुळे माझा मुलगा सुधारला आहे. मग तो स्वतः मेहनत करून पैसे कमवायला लागतो. शेवटी सापनी शिकवला याची गोष्ट. बाय.